सध्या मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा टॅबलेट्स याचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे. मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांचं चूर्ण असतं हे. तर कॅल्शियमचा एक खूप छान सोर्स म्हणून याचा उपयोग होतो आणि डेफिनेटली तो कॅल्शियमचा खूप छान सोर्स आहे. परंतु काही लोक मात्र याला अपवाद आहेत की ज्यांना ही मोरिंगा पावडर चालणार नाही आणि हे बऱ्याचदा सांगितलं जात नाही. तर असे कोणत्या कंडिशन आहेत की ज्यामध्ये ही मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा टॅबलेट अजिबात घेतली नाही पाहिजे. तर मुळात आधी मोरिंगा म्हणजे शेवगा हा प्रकृतीने उष्ण आहे आणि त्यामुळे शरीरात जाऊन तो पित्त आणि उष्णता शरीरामध्ये वाढवण्याचं काम करतो. आणि म्हणूनच ज्या लोकांना पित्त प्रकृती आहे की पित्ताचा खूप जास्ती प्रमाणात त्रास होतो अशा लोकांनी शेवग्याची ही पावडर नाही घेतली पाहिजे. तर त्यामध्ये तुम्ही कसं शोधू शकता की तुम्हाला घ्यायची की नाही. तर ज्या लोकांना ॲक्टिव्ह पिंपल्स असतील खूप जास्त प्रमाणात म्हणजे असे लाल आणि ज्याच्यामध्ये पस होतो असे पिंपल्स असतील तर त्या लोकांनी शेवगा नाही घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरी कंडिशन म्हणजे ज्या लोकांमध्ये काहीतरी ब्लिडिंग टेंडन्सीज आहेत म्हणजे कोणाकोणाला नाकातून वगैरे रक्त येतं, तसंच काही लोकांना पाईल्सचा त्रास असेल, फिशरचा त्रास असेल तर अशा लोकांनी सुद्धा मोरिंगा पावडर घेतली नाही पाहिजे, नाही तर त्यांचा त्रास डेफिनेटली वाढू शकतो. तिसरी खूप महत्त्वाची कंडिशन स्त्रियांमध्ये मेनोरेजिया म्हणजेच अत्यार्तव ही कंडिशन असेल, पाळीच्या वेळेला खूप जास्ती प्रमाणात ब्लिडिंग होत असेल किंवा पिरियड्स लगेच येत असतील म्हणजे 15-15 दिवसाला पुन्हा पिरियड्स येत असेल अशी काही कंडिशन असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही मोरिंगा पावडर नाही घेतली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन जी येते ती म्हणजे हायपर ॲसिडिटी. ज्या लोकांना प्रचंड प्रमाणात पित्ताचा त्रास होत असेल तर त्यांनी आवर्जून मोरिंगा पावडर नाही घेतली पाहिजे. आणि ज्या लोकांना गॅस्ट्रायटिस सारखे काही इश्यू असतील, पोटामध्ये सतत दाह होत असेल, जळजळ होत असेल अशा लोकांनी सुद्धा ही मोरिंगा पावडर नाही घेतली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट खूप महत्त्वाची कंडिशन म्हणजे प्रेग्नंट लेडीज आणि जे लोक प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत आहेत त्यांनी सुद्धा ही मोरिंगा पावडर घेतली नाही पाहिजे. आणि ब्रेस्ट फिडिंग चालू असेल त्यावेळेला सुद्धा या टॅबलेट्स किंवा पावडर्स नाही घेतल्या पाहिजे, कारण पुन्हा एकदा ही उष्णता वाढणार आहे आणि कदाचित बाळाला त्रास होऊ शकतो, कारण बाळ हे नाजूक प्रकृतीचं असतं त्यामुळे. तर ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण ही घेतली नाही पाहिजे. मग असा प्रश्न येतो की शेवगा खायचा की नाही, म्हणजे शेवग्याची भाजी खायची की नाही. तर शेवग्याची भाजी तुम्ही खाऊ शकता कारण त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते, क्वांटिटी कमी असते. पण ज्यावेळेला आपण मोरिंगा पावडर किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये घेतो तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती असतं आणि म्हणून त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये उष्णता जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे ज्या लोकांमध्ये ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत त्या लोकांनी मात्र मोरिंगा पावडर नाही घेतली पाहिजेत. इतर लोकांना मोरिंगा पावडर ही खूप छान प्रकारे कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण लोकांना माहीत नसतं की कधी कुठली गोष्ट घ्यायची नाही आहे आणि अशा लोकांनी घेतल्यावरती त्यांना त्रास होतो आणि मग ती गोष्ट सुद्धा बदनाम होते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.